सुप्रभात मित्रांनो, आणि आपण ऑल सेट झालेलो आहोत आणि आपण आज एका नवीन ठिकाणी जाणार आहोत, एक नव्या रोड ट्रिपला. तर तुमचं मी स्वागत करतो. आणि मित्रांनो, आता वाजले सकाळचे 6. तुम्ही पाहू शकता. पण भेटूया आपल्या बाईकवरती. तर चला निघूया. आपण कुठे जाणार आहोत ते तुम्हाला मी ऑन द वे सांगेन. सुप्रभात मित्रांनो, मी अतुल सुवर्ण सावंत पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर सातारकर अतुल या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण जाणार आहोत कलावंतीन दुर्ग. तर कलावंतीन दुर्ग हा तालुका पनवेल जिल्हा रायगडमध्ये येतो. तर हा मुंबईपासून अवघ्या 60 किलोमीटर अंतरावरती आहे. तर हा एकदम भन्नाट ट्रेक असणार आहे आपला मित्रांनो. तर आपण तिथं जायचं कसं, आपला रूट कोणता असणार आहे, आपण तिथं गेल्यानंतर काय पाहू शकतो, तिथं आपण काय खाऊ शकतो, तिथं राहण्याची सोय आहे का, पार्किंगची सोय आहे का, तिथले चार्जेस काय असतील, याच्या संबंधित मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे. तर हा आपला एकदम भन्नाट व्हिडिओ होणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा, नक्की बघा. मित्रांनो, आपण एक फ्यूल ब्रेक घेऊ. आपल्या गाडीमध्ये पेट्रोल कमी आहे, पेट्रोल टाकू आणि मग आपली राईड कंटिन्यू करू. आता आपण आहोत दादरच्या ब्रिजवरती. तुम्ही बघू शकता की सूर्योदय झालेला आहे आणि प्रकाश पडलेला आहे, उजेडलेला आहे. मित्रांनो, हा आपला चेंबूरचा साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे हा ब्रिज आपल्याला घ्यायचा आहे. या ब्रिजवरून जायचं आहे आपल्याला आणि आपण खाली मैत्री पार्कला उतरणार आहोत. तिथून पुढं आपण सरळ शिवाजी चौक आणि मग वाशी. मित्रांनो, आपण शिवाजी चौकामध्ये पोहोचलो आहे आणि तुम्ही बघू शकता छत्रपती शिवाजी महाराजांचा सुंदर पुतळा आहे इथं. मित्रांनो, सूर्य एकदम लाल बुंद दिसतोय. तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये दिसतोय का नाही मला माहिती नाही. मुंबईतून असं बाहेर आल्याशिवाय आपल्याला सूर्य बघायला सुद्धा भेटत नाही. आणि आता बघा, तुम्ही बघू शकता की आज संडे असल्यामुळं रायडर्स लोक निघालेत फिरण्यासाठी. तर आता आपण पोचलोय वाशी टोल नाक्याला. वाशी टोल नाका आपण क्रॉस करतोय. हा आहे सायन पनवेल टोल नाका. तो सुद्धा आपण क्रॉस केलेला आहे आणि आता आपण पुढे जाऊया. मित्रांनो, हा राईट साईडला दिसतोय तो आहे यशवंतराव चव्हाण द्रुत गती मार्ग. याच्यावरती बाईक अलाउड नाहीत कारण हा डायरेक्ट मेगा हायवे आहे. मित्रांनो, सकाळचे वाजलेत 7:45 झालेत आणि आपण पोहोचलोय आता शेडुंग फाट्यावरती. तर मित्रांनो, आपण सकाळी 6 वाजता निघालो होतो प्रभादेवीवरून. तर प्रभादेवीवरून निघाल्यानंतर आपण दादर, कुर्ला, नंतर खारघर, कामोठे, पनवेल या मार्गे आपण सरळ आलो आणि आता आपण पनवेल क्रॉस करून जस्ट थांबलोय फाट्यावरती. तर मित्रांनो, शेडून फाट्याला आपण पोहोचलो 7:45 वाजता.
मित्रांनो, तर आता आपण कलावंती दुर्गाच्या पायथ्याशी आहोत. तर आता आपण ट्रेक चालू करणार आहोत. तर आपण ह्या मार्गावरती जाणार आहोत इकडे. मित्रांनो, आपण इथं 2 व्हीलर्स 4 व्हीलर्स घेऊन येऊ शकता. इथं पार्किंगची एकदम व्यवस्थित सोय आहे आणि तुम्ही पाहू शकता की इथं ग्राउंड पण मोठं आहे पार्किंगसाठी आणि आपल्या गाड्या एकदम सेफ राहणार आहेत इथं, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. आणि पार्किंगसाठी 2 व्हीलरसाठी ओन्ली 30 रुपयाचं चार्जेस आहेत एकदम. कारण नाश्त्यासाठी तुम्हाला इथं हॉटेल भेटते. 2 छोटे हॉटेल आहेत. हॉटेलमध्ये तुम्ही नाश्ता करून वरती जाऊ शकता. तर मित्रांनो, आता वाजलेत किती वाजले? तर मित्रांनो, आता वाजलेत 8:45. तर 8:45 वाजता आपण ट्रेक चालू करतोय. तर चला. तर मित्रांनो, सध्या आपला ट्रेक चालू आहे आणि आपल्याला तो ट्रेक 1.5 ते 2 तासाचा ट्रेक असणार आहे. पुढे गेल्यानंतर आपल्याला प्रबळमाची हे गाव लागेल. आणि मित्रांनो, आज मी एकटा नाही, तर आम्ही 2 जण आलेलो आहोत. तर तुम्हाला मी ओळख करून देतो. तर मित्रांनो, हा आहे माझा छोटा भाऊ, त्याचं नाव आहे विपुल. तर आज आम्ही दोघं कलावंती दुर्गचा ट्रेक करण्यासाठी आलोय. तर आताच सुरुवात केली, 10 मिनिट झाले असतील आणि एकदम दमायला झालेला आहे. तर मित्रांनो, इथं एक संयुक्त वन व्यवस्थापन समिती, माची प्रबळगड, वनक्षेत्र पनवेल वन विभाग अलिबाग आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, इथं पर्यटकांसाठी काही सूचना दिलेत, त्या तुम्ही काळजीपूर्वक वाचा. हा स्क्रीनशॉट काढून तुम्ही व्यवस्थित वाचू शकता. तर मी थोडक्यात सांगतो तुम्हाला. हे एक नैसर्गिक ऐतिहासिक ठिकाण आहे. इथं आपण काळजी घेतली पाहिजे. नंतर 6ला किल्ल्यावरती प्रवेश दिला जातो आणि 5 नंतर किल्ल्यावरती बंदी आहे. पर्यटकांना इथं जाण्यासाठी 50 रुपये प्रति व्यक्ती शुल्क आहे. आणि जर इथं पाहण्यासारखी 2 ठिकाणं आहेत, प्रबळगड आणि कलावंती, तर प्रति व्यक्ती 100 रुपये लागतील. इथं आपल्याला आपत्कालीन सेवासाठी काही नंबर दिलेले आहेत. तर काय प्रॉब्लेम आला तर आपण या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. मित्रांनो, अशा प्रकारची तर छोटी छोटी हॉटेल भरपूर आहेत, त्याच्यामुळं काय प्रॉब्लेम नाही. पाण्याची बॉटल्स आणि काय थोडंफार खायला आपण घेऊ शकतो. मित्रांनो, टाईम आणि डेटचं सेटिंग चेंज झालेलं आहे, तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. तर ते प्लीज इग्नोर करा. 2020 डेट झाली. हे एकदम घनदाट झाड आहे, एकदम हिरवंगार वातावरण आहे, एकदम मस्त वाटतं एकदम.
मित्रांनो, तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की मी कलावंतींचे इकडे ट्रेकला यायच्या अगोदर खूप सारे व्हिडिओ बघितले आणि आलो, पण मला ॲक्च्युली माहीत नव्हतं की हा एवढा मोठा ट्रेक आहे इथं 2-3 तासाचा. 1 तास कंटिन्यू आपण चालल्यानंतर या ठिकाणी आपण येऊन पोचतो आणि हे झोपाळे आपलं एकदम लक्ष वेधून घेतात. तर मित्रांनो, आपण या झोपाळ्यामध्ये बसून रिलॅक्स होऊ शकता, थोडा आराम घेऊ शकता आणि इथं फोटो काढण्यासारखा पॉईंट आहे. इथं समोरच्या साईडला जबरदस्त व्ह्यू आहे, या ठिकाणी आपण फोटो काढू शकतो. इथून कलावंतींचा आपल्याला सुळका पण दिसतो. इथं आल्यानंतर एक हॉटेल पण आहे इथं आपण नाश्ता, चहा वगैरे आणि वॉटर ब्रेक घेऊन आपण पुढचा ट्रेक चालू करू शकतो. मित्रांनो, आता वाजलेत 9:15 आणि आम्ही आता कलावंतीन दुर्गचा ट्रेक 40% कंप्लीट केलेला आहे. इथून आपल्याला अजून प्रबळ माची हे गाव लागायचं अजून आपल्याला. तिथून अर्ध्या तासाचा ट्रेक अजून वरती आहे. आता आपण एक वॉटर ब्रेकसाठी थांबलो होतो. आता आपल्याला चालायची अंगामध्ये ताकद नाही, पण आपल्याला ट्रेक केला पाहिजे आणि करायचंच आहे. मित्रांनो, मी व्हिडिओ बघितले, पण त्याच्यामध्ये हा कोणी ट्रेक दाखवलाच नाही. एक कलावतींच्या पायथ्यापर्यंत जाऊस्तोपर्यंत आपल्याला हा एवढा मोठा ट्रेक पूर्ण करायचा आहे हे मला आत्ता समजते. मित्रांनो, अशा शॉपमध्ये आपल्याला काठी मिळतील. ते काठी मी ह्यासाठी घेतली की आपल्याला चालण्यासाठी तेवढाच आधार, आणि ही काय जास्त महाग नाही, एकदम रिजनेबल आहे, ओन्ली 20 रुपये. तर तुम्ही पण घ्या, तुम्हाला पण ट्रेक करताना तिचा आधार मिळेल. तर तुम्ही जर बघत असाल व्हिडिओ, तर एवढं लक्षात असू द्या की आपल्याला कलावंतींच्या पायथ्याशी आपली गाडी जात नाही, तर आपल्याला ॲक्च्युली एवढा मोठा ट्रेक चालून पूर्ण करायचा आहे. त्याच्यानंतर आपण भरपूर लोकांनी यूट्यूबवरती हा एक फक्त कलावंतींचा जो ट्रेक आहे ॲक्च्युअल तोच फक्त टाकलेला आहे. हा पूर्ण ट्रेक टाकलेला नाही, मला असा व्हिडिओ भेटलाच नाही यूट्यूबवरती. त्याच्यामुळं मला आत्ता सध्या असं वाटतं की आपण एवढी मेहनत घेतली, एवढं चाललो आहे, तर लोकांना माहीत पाहिजे की कलावंतींच्या पायथ्यापर्यंत जाऊस्तोपर्यंत आपल्याला हा एवढा मोठा ट्रेक हा चालत पूर्ण करावा लागतो. तर मला असं वाटतं की हा आपण कलावंतीन दुर्गचा ट्रेक हा 2 भागामध्ये करूया. एक कलावंतींचा ॲक्च्युअल ट्रेकचा करू आणि हा कलावंतींच्या पायथ्यापर्यंत आपण जो चालत जातो आहे हा एक भाग करू. कारण लोकांना माहिती पाहिजे की कलावंतींचा आपण ट्रेक करतो आहे, कलावंतीन दुर्गला निघालो आहे, पण ॲक्च्युली आपल्याला एवढं चालायचं आहे. कारण जे वयस्कर लोक आहेत त्यांना पण खूप इच्छा असते ट्रेक करायची, पण त्यांच्यासाठी ही सूचना आहे की 3 तासाचा तरी ट्रेक आहे आपल्याला इकडून. हे प्रबळ माचीमधलं हॉटेल आहे, प्रबळगड हॉटेल. तर इथं तुम्ही पाहू शकता जेवणाची व राहण्याची उत्तम सोय आहे. गडावर जाण्यापूर्वी जेवणाची ऑर्डर द्यावी, म्हणजे आपण गडावरती जाण्यापूर्वी जेवणाची ऑर्डर द्यायची आणि रिटर्न आल्यानंतर आपल्याला जेवण मिळू शकतं. जेवणाच्या प्रकारात आपण काय काय इथं खाऊ शकतो,
डाळ आहे, भात आहे, भाजी आहे, भाकरी आहे, लोणचं आहे, पापड आहे, गावरान चिकन आहे, बॉयलर चिकन आहे, नाचणी भाकरी, पिठलं, पोहे, लिंबू पाणी, चहा वगैरे भेटतं इथं. तर यासाठी आपल्या इथं कॉन्टॅक्ट नंबर दिलेत. तर तुम्ही कलावंतींला जायच्या अगोदरसुद्धा या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करून तयारी करू शकता. तर आता अशा प्रकारचे मित्रांनो इथं खूप सारे सूचना फलक आहेत, त्यामुळे आपल्याला चुकायचा काय प्रश्न येत नाही. आपण कलावंतींला अचूक पोचू शकता. आणि मित्रांनो हे आहे प्रबळमाची गाव. तर या प्रबळमाची गावामधून 2 रोड जातात. एक जातो प्रबळगडासाठी आणि एक जातो कलावंतींसाठी. तर इथं आल्यानंतर समोर आपल्याला एक छोटासा चौक असल्यासारखं लागतं थोडंसं, आणि तिथं आल्यानंतर आपल्याला सूचना फलक पण आहेत, त्यामुळे काही टेन्शन नाही. आपल्याला लगेच समजतं की आपल्याला जायचं आहे कुठं. तर तुम्ही फलक बघू शकता. खाली लिहिले कलावंतीन दुर्ग. त्या